भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घेत उत्सव आनंदात पार पाडावा अशी सूचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी प्रशासकीय समितीच्या बैठकीत केली आहे। यावेळी समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे, बार्टी महासंचालक सुनील वारे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे विजय रणस्तंभ समिती सदस्य आणि कार्यकर्ते यांच्यासह विविध विभागातील प्रतिनिधी सहभागी झाले होते। सप्रेम जय भीम। भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आज या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या संदर्भामध्ये आज पाहणी करण्यात आलेली आहे। काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मागच्या वर्षापेक्षा 20% वाढ सर्व नियोजकांच्या घटकांमध्ये करण्यात आलेली आहे। या वर्षीचा उत्सव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन केलेल्या, मानवंदना केलेल्या घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करणारा उत्सव असल्यामुळे यंदाचा 208वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा हा अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे। हीच बाब लक्षात धरून तब्बल 25 लाख ते 20 लाख अनुयायांचं नियोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी समुदायांच्या सूचनांच्या आधारे तयार केलं जात आहे आणि त्याला आता अंतिम स्वरूप येत आहे। आताच काही वेळापूर्वी राज्याचे प्रधान सचिव यांची या ठिकाणी बैठक झालेली आहे। सर्व ऑफिशियल्स बरोबर बैठक झालेली आहे। या ठिकाणी ज्या देण्यात येणाऱ्या सुविधा आहेत त्या चांगल्या पद्धतीनं कशा देता येतील याचा आढावा ते सातत्यानं घेत आहेत। मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमात सहभागी व्हावं। ज्येष्ठ नागरिक, महिला ज्यांना चालण्याचा त्रास होऊ शकतो, गर्दीचा ज्यांना त्रास होतो, अशा नागरिकांसाठी, अनुयायांसाठी 31 डिसेंबरला देखील भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा अभिवादनासाठी नेहमीप्रमाणे खुला राहणार आहे। संपूर्ण सजावटीसह खुला राहणार आहे आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमासंदर्भातील संपूर्ण तयारी, फुलांची सजावट सर्व काही जे आहे हे 31 तारखेला मध्यरात्री म्हणजे 31 तारखेला पहाटेपासूनच नागरिकांना अभिवादनासाठी उपलब्ध राहणार आहे। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं फुलांपासून ते रस्त्यापर्यंतची सर्व कामं ही शासकीय खर्चातून केली जातात। या बाबीची आपण नोंद घ्यावी। धन्यवाद। जय भीम। प्रतिनिधी कल्याण साबळे, NTV न्यूज मराठी, पुणे।